यवतमाल के खानगांव जमदोहा में कृषि सहायक के नहीं होने से किसानों को विभिन्न समस्याओं का सामना करना पड़ रहा है, जिसके चलते किसानों ने मंगलवार को कृषि अधीक्षक के कक्ष में अर्धनंग होकर विरोध प्रदर्शन किया। खामगांव जामदोहा की महिला कृषि सहायक का 4 महीने पहले तबादला कर दिया गया था, इसीलिए कृषि सहायक का अतिरिक्त प्रभार महिला कृषि सहायक मंगम को दिया गया है। लेकिन खानगांव जामदोहा में अतिरिक्त कृषि सहायक उपलब्ध नहीं होने से किसानों के कई काम लंबित है। फिलहाल ई फसल निरीक्षण का काम चल रहा है और पिछले साल के फसल निरीक्षण का पैसा किसानों के खाते में जमा कर दिया गया है। विभिन्न कृषि कार्यों के लिए कृषि सहायकों की आवश्यकता होती है। ऐसे में कृषि सहायक नहीं होने से किसानों को काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है, जिसके चलते किसानों ने जिला कृषि अधीक्षक के कार्यालय पर धावा बोल दिया। शेतकरी उतरला, त्याच्यावर गुन्हे दाखल केले, तिथं काय हजारो शेतकरी मेल्या गेले, पण तरी या सरकारचे लक्ष नाही, या प्रशासनाचे लक्ष नाही। आज या ऑफिस मध्ये जेव्हा आम्ही आलो असतो, तालुका जिल्हा अधिकाऱ्यासोबत बोला असतो, त्यांनी फक्त बरं केलं। मी 6 महिन्यापासून पाठपुरावा करत आहे। मी माझ्यासाठी आहे का? मी राजकारण करत आहे का? मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, मला माहित आहे शेतकऱ्याची काय दुर्दशा आहे। अत्यंत पाऊस झाला, शेतकरी संकटात आहे। 6 महिन्यापासून त्या कृषी सहायकाचा माझ्या गावात पता नाही आहे। मग मी काय करणार आहे? माझ्या शेतकऱ्याची खरं पाहता तर ही इज्जत आहे। त्यांना जेव्हा विचारलं असता माझ्या शेतकऱ्यांनी काय उत्तर दिलं रे? ते म्हणे माझं गाव भारी आहे म्हणे, मला तात्पुरतं खानगाव दिला म्हणे, माझं गाव झाल्याशिवाय मी तुमच्या गावाचं नाव घेणार नाही म्हणे। मी म्हटलं मॅडम, म्हटलं मग ते त्या गावाची तारीख संपली, म्हटलं आमचं गाव कधी? तुम्ही काय करू शकत नाही म्हणे, त्याला आमच्या गावात लाभ नाही भेटणार म्हटलं त्या गोष्टीला। आता सांगा, या पद्धतीने जर कृषी सहाय्यक बोलत असेल तर या शेतकऱ्यांनी कोणाकडे जावं? जिल्हाधिकाऱ्याकडे। जिल्हाधिकारी फक्त आता मी पाहिलं स्पीकर ऑन केला, बरं करत आहे, मग कोणाला न्याय मागा? म्हणजे शेतकऱ्याची इज्जतच नाही। शेतकऱ्याची इज्जत ही आहे सध्या पाहतो, ऑनलाईन म्हणून शेतकऱ्याची बाजू कुणी मांडत नाही।